हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे वड पूजायला जायची. तर इथे ऑलरेडी मी आरतीचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे. आणि इथे आमच्या जवळच वड पुजतात, बाकीच्या बायका तिथे गेलेल्या आहेत. तर आता आईसुद्धा गेले पुढे. मी आता अथांगला घेऊन चालली आहे. चल आता किती माकड आलेत दारात बघा सकाळी सकाळी. आता त्यांना बोलवतोय घरात. घे. तर आत्ताच आमची वड पूजा वगैरे झालेली आहे. खूप लेट झाला कारण का मग पूजा झाल्याच्या नंतर तिथे फोटो वगैरे काढत बसलो होतो. तर आत्ता वाजल्याबरोबर 1:15 इतका वेळ झाला आम्हाला यायला. तर ठीक आहे, आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. आज आम्हाला निघायचं आहे रत्नागिरीला जायला. तर त्याच्यासाठी बॅग वगैरे पॅक करायचे. आता इथे आहे माझ्याबरोबर खेळतो आहे मस्तपैकी. तर चला, आज का उपवास आहे. तर आता मी सकाळी भाकरी खाल्लं नाही. आता बघूया काय खातो काय आणि मग थोड्या वेळाने निघूयात. चलो. तर घरी आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो. आता इथे आहे माझ्याबरोबर. हो, आणि घरून येताना आम्ही मासे आणलेले आहेत. तर ते तसेच आणलेत मी मीठ लावून. ओ काय हा देते काढून थांब. तर पहिले ते आधी मी मासे साफ करते कारण की त्याची काय अवस्था झाली असेल माहीत नाही. मीठ लावून तसेच घेऊन आले कारण साफ करायला मला तिकडे वेळ नव्हता तर त्याच्यामुळे. तर चला, आधी ते पहिले मी साफ करून घेते आणि बाकीचं जे आहे ते नंतर उपसेन. डब्यातून मासे आणले मीठ लावून. हे बघा हो. आज आहे ना रात्रीच्या जेवणाला कोणीच नाही आहे. माझा उपवास आहे, तो मी उद्या सोडेन. त्याच्यामुळे मी जेवणात नसेन. अथांग आणि अथांगचा बाबा दोघंच असणार आहेत. अथांगचा आत्तू दोन्ही पण आज रात्रीच्या जेवणाला आपल्याकडे नाही आहेत. तर मग विचार केला, सकाळच्या 2 चपात्या शिल्लक आहेत आणि थोडीशी भाजी आहे. तर या दोघांसाठी आता खिचडी भात टाकते. खिचडी भात ते आवडीने खातात आणि माझं पण काम हलकं होऊन जाईल. तर आत्ता लगेच नाही मी टाकणार आहे खिचडी भात, तो काही लगेच होऊन जाईल. त्यांचा बाबा यायला अजून वेळ आहे. तर त्याचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे, ते तुम्हाला दाखवते. इथं खिचडी भातासाठी मी डाळ, तांदूळ आणि एक बटाटासुद्धा हे धुवून ठेवलं आहे. आता थोड्या वेळात मी एक 10 मिनटात वगैरे मी हे खिचडी भात करायला घेईन, म्हणजे ते गरम गरम खाता येईल. इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची असं सगळं चिरून ठेवलं आहे. मला रात्रीसाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, तर ते सुद्धा इथे थोडेसे पाण्यात घातलेत. नंतर त्याची खिचडी करून मी खाईन. सकाळची भाजी आहे पावट्याची, ती थोडीशी शिल्लक आहे, ती चपातीबरोबर ते लोक खातील. त्याच्यामुळे असं जास्तीचं असं काय बनवणं. आणि इथे आहे माझं हे पिल्लू बाळ, आहे की नाही. तिला आपण कुठे गेलो होतो. अरे देवा, राहिलं ते तिकडे. हो, आता कसं जायचं खोदायला, है की नाही. तर चलो, बाय बाय. बाय बाय कर बाला. हां, कारण की आत्ता आम्ही खिचडी भात बनवतो.
हां, अतांग पण बनवणार आहे ना. अतांग मला आई भरपूर थांबा थांबा. भरपूर पे मुतू चाललंय माझा पिल्लाचं माझ्यावरती है ना. तर आत्ताचा ब्लॉग इथंच एंड करते. दमायला झालं खूप प्रवास करून करून. आतांग पण त्याचं झोपतो आणि मग त्याला सावरून सावरून आणायला खूप असं डेंजर जातं. आणि त्याच्याबरोबर बॅगा पण असतात, तुम्हाला माहितीच आहे आपण आईकडे गेलो किती बॅगा भरून आणतो. तर तसं ते आहे, त्याच्यामुळे दमायला झालं आहे. आणि सो चला, आजचा ब्लॉग इथंच एंड करते आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. बाय. पिल्ली माझी झोपलं, कुक्कू म्हणजे कुक्कू झोपलं.